हा मिल्या बोल रे. गुड मॉर्निंग. काय इतक्या लवकर ऑफिसला पोहोचलास? काय स्पेशल? नाही नाही निघालोच आहे मी. पोहोचतो वेळेवरच पोहोचतो. बर हा काय सिप्का ट्रेडर्स हा त्यांचं काय? अरे ती तर फार जुनी केस आहे. बर बर हा बघतो मी घरी आहे का बघतो. बर ओके चल बाकी सगळं ऑफिस मध्ये येऊन बोलू मग. ओके बाय. हा मिल्या हा सापडली रे ती फाईल सापडली. तुम्हाला काय हवंय का? हा थोडं बोलायचं होतं. कसं काय आठवतच नाही मला काय. म्हणजे कसं आहे तुमचं घर इतकं मोठं आहे की एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाईपर्यंत माणसाला जे काय सांगायचं ते विसरूनच जातो. तर बघ आठवलं का सांगतो. तुमचं चालू द्या चालू द्या. कृष्णा बर आठवलं कृष्ण विषय बोलायचं होतं. बाळकृष्ण विषयी कसे तुमच्या देवाऱ्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नाहीये. देवाऱ्यात बाळकृष्ण हवा बघा. कसं आहे घरामध्ये आपलं लहान मुलं असतं तेव्हा आपण कसं बघत बसतो तसं देवाऱ्यात इतर देवांबरोबर बाळकृष्ण असला की समजा देवांना बरं वाटतं. हो बघतो ते कृष्णाचं बघतो. चालू द्या. किसना हातपाय तोंड धुवून जेवायला बस. किसना तात्या येतील पसारा आवरून ठेव. किसना गणपतीला जास्वंदाची फुलं नाही आणली का? कृष्णा स्वर लावायचा गळा नाही. गाताना आत्मा लावायचा तवा स्वर लागतो. हे अरे आता काय करायचं आपण? विहंग मला असं वाटतं की तू सगळी सिच्युएशन तात्यांना कळवावी. एक्झॅक्टली. अरे माझ्या पण डोक्यात हेच सुरू होतं. कारण हे बघ विहंग कसं आहे ना, आपण जर हे तात्यांना सांगितलं ना तर ते यातून काहीतरी मार्ग तरी काढतील.
हो, आणि मेन म्हणजे जर तात्या नसले तरी कार्यक्रम करू द्या असं शब्द पण टाकील आयोजकांकडे. अरे पण तेच तर नकोय ना. तात्यांनी इतक्या विश्वासाने माझ्यावर जबाबदारी का टाकली? कारण त्यांना खात्री आहे की मी सगळं व्यवस्थित करेन. आणि हे सुरुवातीच्याच कार्यक्रमांमध्ये असं होणं म्हणजे चुकीचं आहे रे. अरे पण आपल्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नाहीये ना. नाही, दुसरा पर्याय नाहीये हे मान्य आहे, पण तात्यांना कळवणं हा सुद्धा काही पर्याय नाहीये. पण का? अरे एकतर ते आजारी आहेत, त्यात त्यांना हे सगळं टेन्शन देणं म्हणजे त्यांच्या बरं होण्यात अडथळा निर्माण करण्यासारखं नाहीये का? आणि तात्यांना हे सगळं कळलं ना तर आहेत तसे निघून येतील ते इथे. हा यार, ते पण बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात आता आपल्यालाच ही सिच्युएशन हँडल करावी लागणार आहे. नाही, करावी लागणार आहे असं नाहीये अठ्ठ्या. आपल्याला करायला हवी आहे. कसं आहे, कार्यक्रमाची जबाबदारी घेणं म्हणजे नुसतं स्टेजवर कार्यक्रम सादर करणं एवढंच नाहीये. हा असा सगळा विरोध होत असताना, अडथळे येत असताना त्याला सामोरं जाणं, त्यातनं मार्ग काढणं म्हणजे कार्यक्रमाची जबाबदारी घेणं आहे. आपण बघूया ना आपल्याला काय करता येत आहे ते. कृष्णाय वासुदेवाय रये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वा, आता कसा देवारा भरल्यासारखा वाटतोय बघ. प्रसाद. होय होय होय. नमस्कार करते. हा, आयुष्यमान भव. काय म्हणलं होतं, आपल्या घरात एखादं लहान मूल असलं की आपलं कसं मन लागतं तसं आहे बाळकृष्णाचं. आता याला इथं ठेवल्यावर सगळ्या देवांचं मन लागेल बघ. माणसांपासून देवांपर्यंत सर्वांचा हा लाडका होता रे बाळकृष्ण म्हणजे. खरंय. इतर कुठल्याही अवतारात विष्णूचे लहानपणी एवढे लाड झाले नसतील. पण चला, घरच्या लक्ष्मीच्या हाताने याची स्थापना झाली, चांगलं झालं. आता माणूस जसा प्रगती करत चाललेला आहे तसं तसं त्याला वाटायला लागले की आपण कर्तृत्ववान झालो. घरामध्ये सुद्धा देवाऱ्याची अडगड वाटायला लागली. खरंय. सांभाळून. आपल्याला देवाची गरजच उरली नाहीये असं आता माणसाला वाटायला लागलंय. नाही, ते ठीक आहे, त्यात काही चूक नाहीये. पण देवाची स्थापना म्हणजे आपल्यातल्या नम्रपणाची, समर्पणाची स्थापना. या बाळकृष्णाची स्थापना म्हणजे आपल्या त्या निष्पाप भावनेची स्थापना. वा. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे, पर्डीकर साहेब या सगळ्याला तयार झाले. तो माझ्यासाठी तयार झाला. म्हणजे त्याला फारसं आवडत नाही हे सगळं, पण आम्ही करू नये असंही तो म्हणत नाही. हेही नसे थोडके, पण त्यांचा विश्वास नाहीये का या सगळ्यांवर? हा, म्हणजे त्याला श्रद्धेचा बाजार मांडलेला नाही आवडत. अत्यंत योग्य विचार आहेत त्यांचे. गंमत अशी आहे की देवावरच्या श्रद्धेच्या बाजारात लोक देवाला विकायला काढतात. काय झालंय, मला सासू सासरे नाहीयेत. त्यामुळे कुळधर्म, कुळाचार हे असं काही मी कधी केलं नाही. मी आपलं मला जसं जमेल तसं, सुचेल तसं करत असते. पण आता तुम्ही आलायत, तुम्ही मला हक्काने हे सगळं सांगताय, शिकवताय, मला खरंच खूप बरं वाटतंय. आता घराचा गाभारा खऱ्या अर्थाने भरल्यासारखा वाटतोय मला. होय. चला, हे सगळं तू अगदी मोकळेपणाने खरं सांगितलंस, बरं वाटलं. आजोबा इथे आहात तुम्ही? मी तुमच्या रूम मध्ये शोधते तुम्हाला. हे घ्या गोळ्या. गोळ्या घ्यायची वेळ झाली. आला आमचा औषधांचा गजर झाला. वाजत गाजत आला अगदी.
Yeah, come in. ये ना बस. ते परवाच्या मीटिंगचा व्हेन्यू फायनल करायचा का? कालच केला. मी तुला सांगितलं होतं. हो विसरलेच. बरं त्या मीटिंगला ज्यांना कॉल करायचा आहे त्यांची लिस्ट फायनल. मी सकाळी सगळ्यांना मेल केलेली आहे. तुला सीसी पण पाठवली. बघितली नाहीस का? हो विसरूनच गेले मी, सॉरी. येते मी. शुभदा, तुझे बोलायला आली आहेस ते बोल. खरं तर मी थोडं पर्सनल बोलायला आले होते. पर्सनल बोल. अगदी राहवत नाहीये म्हणून विचारते मी, पण तू प्लीज चिडू नकोस. आता मी काय राक्षस आहे का चिडायला? होते चिडचिड. बोल. म्हणजे तू ठीक आहेस ना? काही दिवस झाले तू थोडा अपसेट आहेस असं वाटतंय मला. नाही असं काही नाही. आय एम फाईन. स्पष्टच विचारायचं झालं तर ते तात्या जंगम घरात आल्यापासून तू खूप अपसेट आहेस असं वाटतंय. त्यांचं इथे येणं आवडलं नाहीये तुला असं वाटतंय. नाही असं काही नाही. कदाचित मला चुकीचं वाटलं असेल, पण त्यांच्या समोर तुला अपसेट होताना पाहिलंय मी. काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे तेच आहे की दुसरा काही इश्यू आहे? हे बघ मी काळजीपोटी विचारते तुला, तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. नाही तसं काही नाही. काय ना की ऑफिस मधले आणि बाहेरची कामं जरा वाढली आहेत, व्याप वाढलाय, त्यामुळे तुला वाटलं असेल थोडं. आय एम फाईन. बरं मग ठीक आहे. थँक्यू काळजी केल्याबद्दल. अरे त्यात काय. ओके अजून काही? नाही हेच विचारून कन्फर्म करायचं होतं. येते. मला ज्याचं उत्तर हवं होतं ते मिळालं विकास. तुझं आणि त्या तात्या जंगमचं काय प्रकरण आहे हे शोधल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही. बिकॉज दिस इज नॉट डन. माझ्या वागण्याचा घरातल्यांना संशय येता कामा नये. जर शुभदा हे नोटीस करू शकते तर इतर कोणीही नोटीस करेल आणि मग मला फार काळ सत्य लपवणं जड जाईल. नाही मला काळजी घेतलीच पाहिजे. काय करू तात्या समोर असताना असं होतं. नाही त्यांना गावी पाठवण्यासाठी मलाच काहीतरी मार्ग शोधावा लागणार आणि तोही लवकरात लवकर. नमस्कार. 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 गावात जो कार्यक्रम होणार आहे ना त्या संदर्भात विचारायचं होतं. कुठला? नाही इथं रक्तदान होणार आहे, शाळेत वह्या पुस्तकांचा वाटप होणार आहे. नक्की कुठला कार्यक्रम? ते भारुडाचा कार्यक्रम होणार आहे ना त्या संदर्भात कलाकारांशी बोलायचं होतं. का तुम्ही त्यांच्याशी काय पण नका बोलू. ते काय बोलायचं ते आम्ही बोललेलो आहे. तुमचं काय काम आहे त्यांचं? आमचं काय काम? आम्ही पत्रकार आहोत. मी लोकजागर दैनिकामधून आलोय, या जनशक्तीमधून आणि या लोकदर्पण दैनिकामधून आल्यात. कशाला? कशाला? अहो आम्हाला कार्यक्रमाची बातमी छापायची आहे. हो आणि मी त्यांच्यावर लेख लिहिणार आहे आणि मला त्यांची दीर्घ मुलाखत घ्यायची आहे म्हणून त्यांना भेटायचं आहे. भेटायचंय? बरं. हो मग आता त्यांचा कार्यक्रम आहे ना म्हणून आम्ही आधी आलो.
नंतर गडबड असायची. आहेत ना ते इथे? होते, त्यांना आमच्या मित्रांनी घालवलंय. घालवलं? हा, म्हणजे ते आम्हाला तात्या जंगमच हवे होते. आम्हाला वाटलं ही पोरोटोरो काय करणार कार्यक्रम, म्हणून मग आम्ही दिलं घालून. अहो म्हणून घालवलं? ते काय गुंड आहेत का घालवायला? अहो तात्यांसारखाच तोलामोलाचा कार्यक्रम करतात ते सगळे. तुम्हाला माहित नसेल, त्यातला जो विहंग नावाचा मुलगा आहे ना, खुद्द तात्यांचा त्याच्यावर हात आहे. आणि तुम्ही त्यांना घालवलं? तरुणांच्या हातांमध्ये धुरा देऊन तात्यांनी चांगलं पाऊल उचललंय आणि तुम्ही त्यांना आडकाठी आणताय. अहो, तुमच्या आजूबाजूच्या गावात जिथे जिथे त्यांनी कार्यक्रम केले ते गाजले. त्यांच्या जनजागृतीमुळे गावातील तंटे कमी झाले. दारू तर जवळजवळ हद्दपार झाली आहे त्या गावातून. आणि तुम्ही त्यांना घालवलं? जाऊ देव, यांना काय कळायचं? ते म्हणतात ना, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. यांचं असं झालंय. दुबळी कसली, फाटकी यांची जोळी. आपणच शोधू त्यांना. चला रे. ओ थांबा ना, ऐका. नाही, आमची चूक झाली. आम्ही चूक सावरायला तयार आहोत. तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही इथंच थांबा. पाहुण्यांच्या चहा नाश्त्याचा बघा. तुम्ही चला, आपण आणू त्यांना शोधू. मी आलोच. काय सुंदर गाता हो तुम्ही. मी माझ्या रूमकडे चालले होते, तुमचं गाणं कानावर पडलं आणि राहवलंच नाही मला. पावलं आपोआप इथे वळली. हो खरं की काय? हो हो, खरंच. त्यावेळी तुमच्या या घरातल्या समध्या माणसांचं मला कौतुक वाटतं. नाही, एवढी शिकली माणसं आभाळाला हात टेकले तरी पाय अजून जमिनीवरच आहेत. मग देते ना मी. तब्येत कशी आहे तुमची आता? आता हॉस्पिटलात आणि इथं घरामध्ये एवढी काळजी घेणारी माणसं आहेत म्हटल्यानंतर चांगलीच असणार. खरे, देते. हा, पाणी देते. घ्या. तिथे विहंग होता ना तुमची काळजी घ्यायला, नाही का? आम्ही सुद्धा खूप मिस करतो त्याला. आणि सगळ्यात जास्त विकास. हे समजू शकतो मी. आपल्या घरट्यातलं पाखरू सांच्याला घरी परत नाही आलं तर जीवाची होणारी घालमेल समजू शकतो मी. विहंग कुठे आहे? म्हणजे तो कुठे आहे हे तुम्हाला माहित असेलच ना? होय, तसं माहिती होतं. त्या माहित असण्याला काही गंमत नाही. काय या घटकेला तू नेमका कुठे असं हे सांगणं जरा अवघड आहे. हो, पण तुम्हाला अंदाज असेलच ना तो कुठे आहे त्याचा? ते अंदाज असण्याला पण काही गंमत नाही. कसं संपर्क झाल्याशिवाय सांगता येणं अवघड आहे. हो, पण आता तुमचा संपर्क होईलच ना? काय आता अशी आशा ठेवण्यात पण गंमत नाही. आता तो जिथं आहे तिथे तुमचा मोबाईल जर लागला तर होईल. पण या जर तरच्या गोष्टी झाल्या ना, त्यामुळे तेव्हा जर कुठं ठीक आहे. येते. हा, मी काळजी घ्या तब्येतीची. म्हातारा दिसतो तितका सरळ नाहीये. पार आतल्या गाठीचा निघाला. पण गाठ यावी माझ्याशी. मला हवी ती माहिती मी काढेनच याच्याकडून. पोरीचं नक्की काहीतरी बिनसलंय. वरून हसते पण मनातून काही आनंद नाही. आज ना उद्या कळलंच. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.